हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. तर आज आपण फायनली शूटिंग करतो आहे आपली केवलेची साईट. जसं तुम्ही मागच्या आपल्या शॉर्ट्समध्ये बघितलं असेल किंवा तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये आपलं बघितलं असेल, मागचे जे आपले व्हिडिओज होते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्झिक्युशनपासनं डीप क्लिनिंगपर्यंत आपण व्हिडिओज पुटअप केले होते. तर आज आपण ही फायनल शूट करतो आहे. तर ही 3 BHKची आपली ही साईट आहे के विलेमध्ये. आता आपलं हे तिसरं काम आहे आणि आता परत आपण चौथं काम पण आता आपण चालू केलं आहे. तेही आपलं 3 BHKचं आहे. तर आपण इथं सेफ्टी गेट बनवलेला आहे आणि आपला शू रॅक पण आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही आता बघाल तर इथं आपण पूर्ण पॅनलिंग केलेलं आहे. पॅनलिंग केल्यानंतर आपण इथे लोवर्स लावलेले आहेत. ठीक आहे, हे लोवर्स लावलेत आपण. आणि त्याच्यानंतर आपण हा ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं कॉन्ट्रास्ट दिसण्यासाठी माइल्ड कलरमध्ये आपण ऑफ व्हाईट कलरचे आपण इथे लोवर्स यूज केलेले आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर इथे नेम प्लेटसाठी आपण इथं एक पॅटर्न एक बनवलेला आहे. त्याच्या बॅक साईडला आपण इथे लाईट दिलेली आहे आणि आपली मराठीमध्ये आपण ही नेम प्लेट आपण ही बनवून घेतलेली आहे. ही कस्टमाइज नेम प्लेट आहे. इथे आपण एक जस्ट एक शेल्फ दिलेला आहे. वरच्या बाजूला आपण इथे एक शेल्फ दिला आहे. त्या शेल्फवरती काही आर्टिफॅक्ट्स वगैरे आपण ठेवू शकतो. आणि एकदम वरती तुम्ही जर बघितलं तर वरती आपण एक जाळी दिलेली आहे आणि ही जी जाळी आहे ही सगळी WPCमध्ये आहे. जसं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय की 2 mm जे वगैरे ॲक्रेलिक नॉर्मली लोक टाकतात, आपण तसं करत नाही. प्रॉपर WPC आहे. 10 mm त्याची वॉल थिकनेस आहे आणि त्याच्यावरती जी जाळी आहे ती लाईट पास होण्यासाठी ती 2 mmची आहे. कारण का कसं असतं, नॉर्मली मार्केटला जर तुम्ही बघितलं लोक काय करतात की 2 mmचीच ॲक्रेलिक जाळीमध्ये कटिंग करून टाकतात. ते चुकीचं आहे, तसं नाही व्हायला पाहिजे. ॲक्च्युली त्याचं स्टँडर्ड काय म्हणतं आहे की WPCमध्ये तुम्ही कटिंग करून घ्या. ठीक आहे, 10 mm ॲटलिस्ट 10 mm पाहिजे त्याला. मिनिमम 8 mmचे पुढं असलेलं कधीही चांगलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या मागं जे आहे ते तुम्ही ॲक्रेलिकची शीट लावा 2 mmची. म्हणजे तुमची जी लाईट आहे ती लाईट तुमची ॲक्रेलिकच्या ह्याच्यामधनं पास होऊन ती खाली येते. त्यावेळेस तुमचा जो पॅटर्न आहे हा दिसून येतो. आता ही जी थिकनेस आहे ही जशी मी तुम्हाला म्हटलं की WPCची जी जाळी आहे तर त्याची थिकनेस ती व्हॅरी होते. आता हे ऑलमोस्ट हे 24 इंच बाय 24 इंचाचा हा आमचा कटआउट आहे. तर त्याच्यासाठी 8 mm 10 mm ठीक आहे, म्हणजे काय जास्त साय घेत नाही. पण ज्यावेळेस तुमचा जो कट लांब असला तर त्यावेळेस मिनिमम तुमचं 10 mmची तरी जाळी यायला पाहिजे. जर त्याच्यापेक्षा जाळी जर तुमची कमी आली WPCमध्ये सांगतोय तर तिकडं सॅग येतो. आणि ॲक्रेलिकची जाळी तर बसणारच नाही, ती डायरेक्ट ती क्रॅक होऊन जाईल. ॲक्रेलिक कधी पण ती वरती यायला पाहिजे. ॲक्रेलिकचं काम काय, फक्त लाईट पास होण्यासाठी ती यूज केली जाते. ती लाईट पास होतं आणि तुमची जे डिझाईन्स आहेत ते तुमचे हायलाईट होतात. बरं, आता माझ्या मागं तुम्ही इथं बघाल तर हा शूरॅक आहे. शूरॅकला आपण इथे नंबर ऑफ लॉक्स दिलेले आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे आपण कंपार्टमेंट्स इथं मांडलेले आहे. नंबर ऑफ कंपार्टमेंट्स आहेत. आणि हे जे शेल्फ आहेत हे सगळे शेल्फ आपले रिमुवेबल आहेत. म्हणजे जसं तुमची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही शेल्फ काढू शकता आणि तुम्ही ठेवू शकताय. प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळे आपण अगेन फॅब्रिकचा हा यूज केलेला आहे. म्हणजे आतले जे लॅमिनेट्स आहेत हे सगळे आपण ह्याला फॅब्रिकचे दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही इथं बघू शकता तर इथे हे की होल आहेत किंवा आपण त्याला होल पिन्सही असं बोलू शकतो. पूर्वी नॉर्मली काय चालायचं ते जाळ्या, म्हणजे अजूनही लोक बरेच यूज करतात का इंटरव्ह्यूवाले देतात की ते कटआउट मारतात आणि जाळ्या लावून देतात. ते कसं खूप ओल्ड मॉडेल झालं. मग ते जाळ्या जे आहेत ते MS चे आहेत. नंतर मग ते जाळ्या पडतात, लूज होतात, रस्ट होतात, है ना. तर त्यापेक्षा कसं आहे हे पिन्स येतात, हे थिकनेसमध्ये येतात. ह्याची जी डायमीटर आहे ती मिनिमम 8 mm पासून 8 mm 10 mm 12 mm 14 mm 16 mm. तर त्या हिशोबाने ते होल साईजेस ते छोटे मोठे होतात. तर बेस्ट काय की ह्याला आणि एकदम इझी फिटमेंट असते याची. ड्रिल मशीनने होल करायचं आणि त्याला ते होल पिन्स लावायचे. पण लावल्यानंतर हे खूप सुंदर दिसतात. जसं तुम्ही आता इथं बघाल ना, हे 1 2 3 हे 3 आपण होल पिन लावले. तर मेन त्याचं काम काय की हवा जी आहे हवा ही पास होते. म्हणजे आपल्या बुटांमध्ये वगैरे कसं सॉक्स वगैरे असतात किंवा दिवसभर बुट आपल्या पायामध्ये असतात तेव्हा ते वास वगैरे स्वेटचं वगैरे त्याच्यामध्ये येत नाही आणि त्याला व्हेंटिलेशन चांगलं भेटतं. आणि हे जे होल पिन आहेत ना हे खूप सुरेख कलर्स येतात ह्याचे मार्केटमध्ये. जसं आता आम्ही ते रोज गोल्ड यूज केलेला आहे, त्याच्यामध्ये सिल्वर आहे, त्याच्यामध्ये एक गन मेटल पण येतं, त्यानंतर एक गोल्ड कलरमध्ये पण येतात. म्हणजे जसे तुमची रिक्वायरमेंट आहे जसं तुम्हाला आवडतं त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही त्याला मॅच करू शकताय. बरं ठीक आहे, आता हे झालं. त्याच्यानंतर आपण इथे एक सीटर बनवलेला आहे. सीटर हा सफिशियंट आहे. आरामात एक जण बसून इथं जे काही शूची जी लेस आहे टाय आणि टाय तुम्ही करू शकताय. त्याच्या खाली एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. ह्या कंपार्टमेंटमध्ये तुमचे बोटाचे आपले जे पॉलिश वगैरे आहेत किंवा ब्रश वगैरे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकताय.
आणि आपण अगेन ह्याच्यामध्ये आपण काय केलं माहिती का, आपण खालच्या बाजूला आहेत ना, आपण इथं स्टीलचे लेग्स दिले. स्टीलचे लेग्स हे SS 304 304 मध्ये आपण हे स्टील लेग दिलेत. स्टील लेग द्यायचं कारण काय की बिल्डिंगमध्ये समजा उद्याच्याला क्लिनिंग वगैरे करायचं झालं तर ते पाणी लागत नाही. एक तर फर्स्टली ते आहे, आणि सेकंडली कसं आहे की नॉर्मली कसं असतं की आपल्या डेली वेअरचे जे बुटं वगैरे म्हणा किंवा जे चपलं आहेत हे ना, आता प्रत्येक वेळेस तर आपण ओपन करणार आहे. ओपन करा, चप्पल काढा, खाली वाका ठेवा, मग बंद करा, हे ना, सारखं सारखं ते होत नाही. मग त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही आले पटकीने बुटं टाकले खाली, चप्पल खाली टाकले, गेले. तुम्हाला पाहिजे इमिजिएटली तुम्ही काढले, यूज केलं, परत तुम्ही बाहेर जाऊ शकताय. आणि जे तुम्हाला क्वचित लागणार, कधीतरी लागणार, ते तुमची बुटं आत जाऊ द्या. तर म्हणजे हे कसं इन्स्टंटली तुम्ही काढू शकताय. तर हे लेग्सची जी हाईट आहे ही आपण 6 इंचचे लेग्स टाकलेत. तर त्याच्यामुळे कसं आहे की हे दोन्ही आपल्याला काम होतं. म्हणजे कसं आहे, पाण्याने जर धुतली आपण फरशी वगैरे, पाणी लागत नाही. आणि दुसरं म्हणजे तुमचं जे डेलिव्हरचे आहे ते इमिजिएटली तुम्ही इथं ॲक्सेस करू शकताय. अगेन हा जो डोर आहे, हा डोर आपला पूर्ण 32 mm आहे. 100% हा पाईनवूडचा डोर आपण यूज केला आहे. त्यानंतर इथे तुम्ही हिंजेस बघू शकता, हे सगळे हेवी हिंजेस आहेत. हे प्युअर SS म्हणजे स्टेनलेस स्टील 316 L वाले आपण हिंजेस सगळे इथं यूज केलेले आहे. आणि त्याच्यानंतर ही जी जाळी आहे, ही जाळी सगळी आपण लेझर कटिंग करून घेतलेली आहे. कस्टमाइज जाळी आहे ती आपली. तर आता हे जसं आता जाळीची इन्फॉर्मेशन मी तुमच्यावर शेअर केली. इथे जे हँडल्स आहेत, हँडल्स पण आपण प्रॉपर युरोपा मॅकचे आपण लावलेले आहे. मार्केटमध्ये तुम्ही कुठं पण जावा, तुम्हाला मोस्टली सगळे तुम्हाला कॉपी वगैरे किंवा लोकल जे आहेत ते हँडल्स दिसतील. इथे आपण प्रॉपर युरोपाचे लावले. हे 1500 रुपयाला हँडल आहे. किती? 1500 रुपयाला. 1500 रुपयाचा आपण हँडल इथे यूज केलेला आहे. 200-300 रुपयाचा हँडल नाही. कारण का दिसणारे खूप तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील हँडल, ते होलसेलमध्ये भेटतात 500 रुपयाला, 600 रुपयाला, 700 रुपयाला. पण प्रॉपर आपण इथे युरोपा मॅक्सचा आपण इथे हँडल यूज केलेला आहे. त्यानंतर हेवी ड्युटी सगळे आपण इथं युरोपाचे आपण इथं लॉक्स यूज केलेलं आहे. बरं, आता आपण आतला टूर घेऊया. या, तर आपण आधी फायर युनिट बघूया. या, ह्यात आपला लिव्हिंग रूम इथनं स्टार्ट होतो आहे. ठीक आहे. तर ह्या लॉबी एरियामध्ये आपण इथलं आपलं फायर युनिट आहे. फायर युनिटमध्ये आपण इथं नंबर ऑफ इथं ड्रॉ दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथे कॅबिनेट्स दिलेले आहेत. जे काही तुमचं सामान वगैरे आहे तुम्ही इथं ठेवू शकताय. प्रॉपर सगळ्यांना एज बेंडिंग्स आपण यूज केलेला आहे. माझ्या प्रत्येक कामामध्ये कंपल्सरी छोटी साईट असू द्या किंवा मोठी साईट असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपण एज बँड हे यूज करतो. ठीक आहे. आणि एज बँड त्यानंतर मग इथे जे काही लॅमिनेट्स आहे, हे सगळे लॅमिनेट्स तुमचे ॲडव्हान्स, त्याच्यानंतर क्रोमा आणि त्यानंतर नेल्सन ह्या कंपनीचे आपण इथे यूज करतो. ठीक आहे. तर इथं हे जे लॅमिनेट्स आता आपण यूज केलेत, हे सगळे मॅटमध्ये आपण लॅमिनेट इथे यूज केलेले आहे. त्यानंतर आपण इथे ब्लू कलर आपण इथं टेक्स्चर घेतलेला आहे. आणि दोन्ही बाजूला आपण LH आणि RH बाजूला आपण इथं लोअर घेतलेत. लोअर दिसतात का कॅमेरामॅन? बघा जरा कॅमेरामध्ये व्ह्यू, हा एक व्ह्यू दाखवा. आणि एक छोटंसं आपण इथे एक आर्टिफॅक्ट लावलेलं आहे. आणि दोन्ही बाजूला आपले लोअर आलेत. वरच्या बाजूला एक छोटंसं आपण फॉल सिलिंग केलं आहे. आणि तिथं आपण एक 12 वॅटच्या पण तिथे एक लाईट लावलेली आहे. आणि आतल्या बाजूला जेवढ्या लाईट्स आहेत ते सगळे 15 वॅटचे आहेत. कॅमेरामॅन आत या, लिव्हिंग रूमचं बघूया आपण. तर आता आपण आलो आहे लिव्हिंग रूममध्ये. लिव्हिंग रूममध्ये तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं त्या अँगलने घ्या. टी व्ही युनिट दिसतंय का पूर्ण? बस. आता मागे तुम्ही इथं बघू शकता, इथे आपण प्रॉपर हा टी व्ही युनिट केलेला आहे. टी व्ही युनिट जो आहे हा आपला लिंटन लेवलला आपण केलेला आहे. 7 फूट 7.5 फूट जी आहे त्या लेवलला आपण इथं टी व्ही युनिट केलेला आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन जो आहे हा आपण स्लाइटली वुडनमध्ये घेतलेला आहे. वुडन आणि त्याच्यानंतर ऑफ व्हाईट हे दोन्ही कलरचा आपण कॉम्बो इथं यूज केलेला आहे. आणि मागची ही जी पॉपअप विंडो आहे ज्याच्यावरती आपलं टी व्ही माउंट झालेला आहे, हे आपण इथं मार्बल थीम घेतलेली आहे. सिलेक्शनमध्ये आपल्याला आपले जे क्लायंट आहेत त्यांनी खूप आपल्याला हेल्प केलेली आहे. आणि सरांचं आधीपासून म्हणजे गोल होता, म्हणजे क्लिअर होतं की सर आपल्याला आपल्याला कलर्स यूज करायचे आहेत. आणि त्या अकॉर्डिंगली आपण सगळे तर मॅट कलर आपण यूज केलेले आहे. काय असतं की माझं सजेशन तुम्हाला हेच राहील, जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणतो की तुम्ही कलर सिलेक्ट करताना तुम्ही कधी मॅट कलर घ्या, ग्लॉसी कलरकडे जाऊ नका. काय होतं की ग्लॉसी कलर हे ज्यावेळेस आपण लाईटी वगैरे लावतो POPच्या, सगळे लाईटी पेटवल्यानंतर ग्लॉसीमध्ये काय होतं, रिफ्लेक्शन खूप भेटते. हां ठीक आहे, एखाद्या टी व्हीच्या मागची जी पॉपअप विंडो वगैरे आहे तिथे तुम्ही घेतले, चालू जातं. पण बाकीच्या ठिकाणी एवढं घेऊ नका, कारण कसं आहे लाईट रिफ्लेक्शन होते, तो एक पॉईंट आहे. आणि सेकंडली दुसरा पॉईंट कसं आहे की त्यावर स्क्रॅच हे दिसून येतात. बरोबर, त्याच्यावरती स्क्रॅच जे आहे ते दिसून येतात. आणि मॅटवरती कसं, मॅटवरती स्क्रॅच दिसून येत नाही. जसं हा मॅट आहे, ह्याला कितीही केलं स्क्रॅच होत नाही आणि लाँग लास्टिंग हे चालते. जसं आता तुम्हाला हा टेक्स्चर दिसतोय, जसं तुम्हाला हा कलर दिसतोय,
एंडपर्यंत हा तसाच राहतो. आता इथे तुम्ही बघाल तर इथे आपण नंबर ऑफ इथे स्पॉटलाईट्स दिलेले आहेत. वरच्या बाजूला इथे कॅनोपी आहे, कॅनोपीवरती पण आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवण्यासाठी इथं ऑप्शन आपण एक दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे मोल्डिंग्स दिलेत. हे सगळे मोल्डिंग्स आपण PVCचे यूज केलेत. आता याच्यामध्ये मोल्डिंग्स बऱ्याच प्रकारचे येतात. पूर्वी आम्ही काय करायचो की आम्ही हाताने मोल्डिंग्स तयार करायचो POPमध्ये, है ना. कारण का त्यावेळेस मार्केटमध्ये एवढे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. आता मार्केटमध्ये कसं आलं आहे की MDF वगैरेमध्ये आलेले आहेत, वुडनमध्ये आलेले आहेत आणि PVCमध्ये आलेले आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की PVCचे मोल्डिंग घ्या. एक तर त्याला मेंटेनन्स नाही, सेकंडली त्याला फक्त इथं खेळ मारले की डायरेक्ट त्याला आपण पेंट करू शकतो. तर हे मेंटेनन्स फ्री आहे आणि लाँग लास्टिंग आहे. त्याला क्रॅक्स वगैरे येत नाही, काहीच टेन्शन नसतं आणि पेंट वगैरेही निघत नाही त्यातलं. ठीक आहे. तर इथे मोल्डिंग्स केलेत, हे ड्युअल मोल्डिंग केलेत आणि मध्ये आपण इथे एक सिम्पलचं एक टेक्स्चर घेतलेलं आहे. इथं आपण वॉलपेपर यूज केलेला आहे. दोन्ही बाजूला LH आणि RH बाजूला आपण इथं वॉलपेपरचा यूज केलेला आहे. कॅमेरामॅन थोडंसं तुम्ही वरच्या बाजूला दाखवा. आता इथं फॉल सिलिंग बघा. फॉल सिलिंग आपण हे पूर्ण 3 ते 4 इंचाला आपण फक्त खाली घेतलेलं आहे. मॅक्झिमम 4 इंच आहे, त्याच्या खाली आपण घेत नाही. कारण का स्टँडर्डप्रमाणे तेवढं खूप झालं का ऑलमोस्ट आता कसं आलं की फ्लाईटला आपली तेवढी हाईट मिळत नाही. एवढी 9 फूट हाईट पाहिल तर तेवढी येत नाही. 8.5, 8.7, 8.8 हे एवढंच आपल्याला हाईट भेटते. मग त्यामध्ये जर अजून हेवी जर डिझाईन घेतले तर 8 ते 9 इंच ते खाली येते किंवा 10-10 इंच खाली येतात POP, बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला हे रेकमेंड करतो की बेसिक जे सिलिंग आहे, जो बेस सिलिंग आहे, बेस सिलिंगमध्येच तुम्ही करा 3 ते 4 इंचाला. त्याच्यामध्ये आपली प्रोफाईल लावले, सिम्पल सोबर, खूप छान दिसतं. तर इथे सगळे हे जे राऊंड तुम्हाला हे जे लाईट दिसतात त्याला आपण पॅनल लाईट्स म्हणतो. तर हे सगळे पॅनल लाईट्स जे आहेत हे आपण 15 वॅटचे यूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे स्पॉटलाईट हे 1-1 वॅटचे आहेत आणि मध्ये आपण एक छोटंसं एक आर्टिस्टिक एक वर्क केलेलं आहे आणि त्याला आपण तिथे प्रोफाईल लाईट्स आपण यूज केलेले आहे आणि मध्ये इथं एक शँडलर आलं आहे आणि इथे एक फॅन आपण टाकलेला आहे. आता कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं ह्याच बाजूला आहे. हा सोफा जो आहे, हा सोफा प्लस एक लाउंजर आहे. आपले जे क्लायंट आहे त्यांचं हे एक्झिस्टिंग आहे. चांगला सोफा होता, तर साहेब म्हणले की आपला हा सोफा चांगला आहे, तर म्हणे आम्ही हेच यूज करणार आहे. म्हटलं ठीक आहे, सोफा जर चांगला आहे तर हरकत नाही यूज करायला. मग त्यांनी एकदम यूज चांगला केलं आहे सरांनी हे. तर मग हाच त्यांनी सोफा हा यूज केलेला. मग हा पूर्ण सोफा आणि तिथे एक लाउंजर आहे. बरं, आता बॅक साईडला मग तुम्ही इथं बघू शकता, इथं आपण एक मॉडर्न पार्टिशन केलेला आहे. हा जो पार्टिशन आहे हा आपण पूर्ण MS मध्ये म्हणजे माइल्ड स्टील, ज्याला आपण आपल्या रेग्युलर भाषेत आपण त्याला लोखंड बोलतो, राईट. तर हे पूर्ण हे फॅब्रिकेशनमध्ये आपण हे केलेलं आहे. ही स्क्वेअर ट्यूबमध्ये आहे, ही 20x20ची स्क्वेअर ट्यूब आहे आणि ह्याला प्रॉपर 7 टँक प्रोसेस करून ह्याला आपण पावडर कोटिंग केलेलं आहे. मॅट ब्लॅक ही पावडर कोटिंग आपण इथं शेड ह्याला केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथं आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवण्यासाठी आपण इथं ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्या बाजूला खाली इथं खालच्या बाजूला तुम्ही इथं बघू शकता, इथे आपण वुडनमध्ये आपण इथं एक छोटासा पार्टिशनचा आपण बेस आधी फॉर्म केला वुडनमध्ये आणि त्याच्यावरती आपण हे मग हे जे फॅब्रिकेशनचा जो आपला पार्टिशन आहे ते ह्याच्यावरती आपण इथे फिटमेंट केलेली आहे. ह्याच्यामध्ये ह्याची जी डेप्थ आहे ही डेप्थ ऑलमोस्ट 9 ते 10 इंच आहे आणि इथे एक छोटासा आपण एक डोर पण दिलेला आहे. छोटे मोठे काही रिक्वायरमेंट्स छोटे मोठे जे काही स्टफ आहे ते तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथं फिरून या, ह्या बाजूला या, ह्या अँगलने बघा. इथं पुन्हा एक आपण एक इथं हाफ राऊंड केलेला आहे, हाफ राऊंड केलं आहे आणि ह्या बाजूला इथे आपण एक छोटा डोर दिलेला आहे आणि इथं प्रत्येक ह्याला आपण इथं चेन दिलेली आहे. बरोबर तुमचा जो डोर आहे हा ऑलमोस्ट तुमचा 90 डिग्रीमध्ये हा ओपन होतो, हे ना. तर ते तिथं बरोबर 90 डिग्रीमध्ये ओपन झालं की तिथं ती चेन त्याला लॉक करते. कारण काय वेळेस काय होतं की लहान मुलं आहे, जोरात डोर ओपन केलं तर हे ऑटो इंजेस आहे, 90 डिग्रीपेक्षा जर जास्त ओपन झालं तर मग त्याची सेटिंग ती जी आहे ही हलून जाते. मग परत त्याला सेटिंग करावं लागतं आहे. तर मग सारखं ती सेटिंग हलू नये त्यासाठी आपण त्याला चेन्स दिलेले असतात. म्हणजे डोर जोरात ओढण्यात जर आलं तर बरोबर तो 90 डिग्रीमध्ये तो लॉक होऊन जातो आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅमेरा तुम्ही थोडंसं ह्या साईडला या. इथे जो डायनिंग आहे, इथं डायनिंग इथं दिलेलं आहे. इथे एक डायनिंग टेबल इथं दिलेला आहे. ॲक्च्युली हा जो डायनिंग टेबल आहे क्लायंटचा हा एक्झिस्टिंग डायनिंग टेबल आहे, चांगल्या कंडिशनमध्ये होतं, तर तेच आता त्याचंच आपण इथं यूज केलेलं आहे. या आता आपण किचनमध्ये आता आपण एंटर करतोय. किचनमध्ये तर पूर्ण आपण बेज कलर घेतलेला आहे आणि किचनमध्ये स्पेशली इथं ग्लॉसी कलर घेतलेले आहेत. येस, किचनमध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ग्लॉसी कलर यूज करा. मॅटही तुम्ही यूज करू शकताय, नो प्रॉब्लेम.
पण कसं किचनला स्पेशली जरा ग्लॉसी असलं की थोडं जरा ते चमकलं की जरा ते दिसायला चांगलं दिसतंय. आणि सेकंडली कसं आहे की स्वयंपाक वगैरे आपण करतो, भले आपली चिमणी आहे तरी काही ना काही थोडेफार स्टेन्स लागतात, ते पुसायला जरा बरे पडतात. ग्लॉसी जे आहेत ना, हे पुसायला बरं पडतात. असं नाही की मॅटमध्ये आपल्याला पुसता येत नाही, मॅटमध्येही पुसता येतं. पण कसं आहे, मॅटमध्ये प्युअर मॅट हवं आहे, मग मॅटमध्ये टेक्स्चर नको आहे, त्याला जसे खड्डे वगैरे असतात जे नॅचरल स्टोन्स वगैरेमध्ये असतात है ना, मग तसले जर त्याला टेक्स्चर वगैरे असले तर मग त्याच्यात एका समजा काही लागलं मग ते लवकर निघत नाही, त्याला थोडंसं क्लिनिंग वगैरे थोडंसं हार्डली करावं लागतं. आणि ग्लॉसीमध्ये कसं आहे, लगेच याला पुसलं की हे क्लीन होऊन जातं आहे. तर हे खालच्या बाजू तुम्ही इथं बघाल तर इथं आपण सगळे टँडम्स टाकलेले आहेत. हे 4 इंची आहे, 6 इंची, 8 इंची. हे आता हे जे साईजेस सांगतो हे तुम्हाला टँडमचे स्टँडर्ड साईजेस आहेत. टेक्निकली हे साईजेस असतात. तर हे 4 इंचेसचे जे आहेत हे आपले क्रॉकरीसाठी येतात. सॉरी 4 इंचेसचे जे आहेत हे सगळे आपले कटलरीसाठी येतात. आता ह्याच्यामध्ये सगळे आपले PVCचा ट्रे आहे. ट्रे दिसतोय का कॅमेरामॅन? त्याच्यामध्ये बघा, थोडंसं वरनं झूम करून दाखवा वरनं. हां, आता ह्याच्यामध्ये हा कटलरी ट्रे, हा ट्रे तुमचा बाहेर पडतो. तुम्ही त्याला बाहेर काढून क्लीन करून परत आत तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. तर ह्याच्यामध्ये तुमची सुरी वगैरे जे आहे, चमचे वगैरे सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. सगळे अगेन ऑटो क्लोज आहे. हे जेवढे टँडम आपले आहेत हे सगळे टँडम आपले ह्याचं जरा तुम्हाला थोडंसं टेक्निकली स्पेसिफिकेशन सांगतो मी. मार्केटमध्ये जे टँडम आहे त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. एक जे आहे एक स्वस्त आहे आणि एक जे आहे त्याच्यापेक्षा थोडेसे कॉस्टली म्हणजे फारसे कॉस्टली नाही. आता माझ्याकडे जर तुम्ही आले, ऑब्व्हियसली मी तुम्हाला बास्केटच्या रेटमध्ये टँडम देणार. बरोबर तुम्ही ऐकता, बास्केटच्या रेटमध्ये मी तुम्हाला टँडम देणार, ज्याला आपण तुम्ही ट्रॉली म्हणतात आहे राईट, त्याला आपण बास्केट म्हणतो टेक्निकली. तर त्या रेटमध्ये मी तुम्हाला टँडम देणार. येस, मार्केटमध्ये आपलं एक चॅलेंज आहे, गेल्या 7 वर्षापासून प्लस आपण मार्केटमध्ये टँडम आपण देतोय, ठीक आहे. तर आपले जे टँडम आहेत, आपल्या टँडमचे जे चॅनल आहेत ते क्वाड्रो चॅनल आहेत, ठीक आहे. क्वाड्रो चॅनल म्हणजे प्रत्येक टँडममध्ये येतात. पण त्याच्यामध्ये विचित्र काय, सॉरी त्याच्यामध्ये आता वेगळं काय, की आपल्या क्वाड्रो चॅनलमध्ये लिटरली आपण पूर्ण हायड्रोलिक सिलेंडर्स आहेत, प्लस गिअर अँड पिनियन त्याच्यामध्ये ऑप्शन पण आपण दिलेला आहे. म्हणजे हे दोन्ही चालतात. एक त्याच्यामध्ये सिलेंडर आहे, ठीक आहे. सिलेंडर काय करतो, तो खेचतो आणि ऑटोमॅटिकली तुमचं जाऊन ते बंद होतं. आणि गिअर अँड पिनियन काय करतं, गिअर अँड पिनियन म्हणजे काय, एक ट्रॅक आहे, त्याला दाता आहेत आणि त्याच्यावरती गिअर आहे. तर तो जो गिअर आहे तो बरोबर तुमचे टँडम आहे ना, बरोबर लाईनीमध्ये घेऊन जातो. ना लेफ्टला ना राईटला तो प्ले येत नाही. जसे तुमचे जे टेलिस्कोपिक चॅनल आहे, टेलिस्कोपिक चॅनल बघा आपले रेग्युलर जे ड्रॉ वगैरे असतात वॉर्डरोबचे, ओपन केलं की ते असे हलतात, बरोबर, ते टेलिस्कोपिक आहे. कारण का त्याला गाईडलाईन कुठंच नाही आहे, ते बरोबर चॅनल आतच ते इन्सर्ट केलेले असतात. तर त्याच्यामध्ये तो प्ले असतो. पण ह्याच्यामध्ये तसा प्ले येत नाही, कारण का ह्याला गिअर अँड पिनियन ऑप्शन दिलेला आहे. तर हे दोन्ही आहेत, म्हणजे याला सिलेंडर पण आहे प्लस आणि गिअर आणि पिनियन ट्रॅक पण दिलेला आहे. तर त्याच्यामुळं कसं आहे, ह्याची जी ड्युरेबिलिटी आहे ती वाढते, ह्याची लाईफ वाढते आणि याला मेंटेनन्स हा पूर्ण झिरो मेंटेनन्स आहे, ठीक आहे. तर हे तुमचं चमच्यासाठी आलं. त्यानंतर खालचे जे आहे हे छोटे तुमचे डिश वगैरे तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर खालचा जो हा ड्रॉवर आहे हे पूर्ण तुमची जेवायची जी आपली ताटं वगैरे आहे त्याच्यासाठी आहे. त्यानंतर हे 8-8 इंचाचे हे 2 आपले टँडम्स आहेत. ह्याच्यामध्ये तुमचे कढई, बाउल्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ जास्त भेटते. कॅमेरामध्ये दिसतंय का? बघा, थोडंसं वरनं कॅमेरा करून दाखवा. बघा, ह्याच्यामध्ये डेप्थ तुम्हाला भेटते. खालचा एक ड्रॉ दाखवतो मी तुम्हाला, बघा. ह्याच्यात दिसेल, हे बघा, दिसलं? ह्याच्यावर तुम्हाला डेप्थ जी आहे ही चांगली भेटते. तर ह्याचं जे गणित आहे स्टँडर्ड, की तुमचं किचन जो आहे, म्हणजे किती तुमचा मोठा किचन असू द्या किंवा तुमचं छोटं किचन असू द्या, त्याच्यामध्ये स्टँडर्ड आहे 3+2+1. 3+2+1 म्हणजे काय, 1, 2, 3. 3+2 आणि +1. 1 म्हणलं तर तुमचा तो पुल आउट आहे. इथं आपण पुल आउट दिलं आहे, म्हणजे हे 3+2 आणि +1 हा इथं आपण एक पुल आउट दिलेला आहे. हा पण आपला टँडम पुल आउट आहे 2 शेल्फचा, ठीक आहे. तर हे मिनिमम असायला पाहिजे. 3+2+1 असलं तर तुमचे जे काही स्टफ आहे ते आरामात ह्याच्यामध्ये बसतंय. आता खालच्या बाजूला तुम्ही इथे बघाल तर इथे आपण सगळे शटर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही शेल्फ वगैरे आपण मांडलेले आहे, तर तुमचे डबे वगैरे जे आहेत, धान्य वगैरे तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. अगेन सगळ्यांना आपण इथे ऑटो क्लोज हिंजेस दिलेले आहेत. सगळे हेटिजचे प्रॉपर इथे हिंजेस आलेले आहेत. आज आपल्या कंपनीचं डायरेक्टली टायअप आहे. आपण छोटे-मोठे जे शॉप्सवाले आहेत त्यांच्यावर आपण मटेरियल घेत नाही. आज आपलं जे आर्ट अँड स्पेस इंटिरियर आहे, सगळे डिस्ट्रीब्युटरवर आपलं टायअप आहे. डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरकडनं आपल्याकडे माल येतो. त्याने काय होतं आहे, की ओरिजिनल माल भेटतो आहे फर्स्टली, आणि सेकंडली गॅरंटी वॉरंटी आपल्याला चांगली भेटते आणि क्लायंटला आपल्याला सर्व्हिस चांगली देता येते. ते सगळे ऑटो हिंजेस आलेत. त्यानंतर हे जे काही हँडल्स आहेत
हे सगळे ॲल्युमिनियम, प्युअर ॲल्युमिनियमचे आपण हँडल्स इथे यूज केलेलं आहे. बरं, आता वरच्या बाजूला तुम्ही इथं बघाल तर इथं एलिकाची चिमणी आहे, ही 60 सेंटीमीटर्समध्ये आहे. चिमणी जी आहे ही सेंटीमीटर्समध्ये मोजली जाते. तर 60ची चिमणी घ्या, मोर दॅन इनफ आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच म्हणतो. 60ची चिमणी येते, दुसरी 90ची येते. 60ची घ्या, खूप झाली. भले तुमचं 3 असेल किंवा 4 स्टो असलं, आरामात चालते. 90ची काय होतं की खूप मोठी त्याची जी लेंथ आहे ती वाढते. मग एवढ्याशा किचनमध्ये एवढी मोठी चिमणी कामाची नाही. तुमची जर न्यूक्लियर फॅमिली आहे, 4, 5, 6 लोक आहे, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. वरच्या बाजूला आपण इथं काय केलं, इथं प्रोफाईल शटर्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे काही तुमची साखर वगैरे चहापत्ती तुम्ही ठेवू शकता. तर एल एच आणि आर एच बाजूला आपण इथं प्रोफाईल डोअर दिलेले विथ ब्लॅक टिंटेड ग्लास. इथं मेंटेनन्ससाठी आपण इथे डोअर दिलेला आहे. चिमणीचं काय फ्युचरमध्ये मेंटेनन्स वगैरे वाटलं तर ते आपण इझिली डोअर ओपन करून करू शकतो. ह्या बाजूला इथं आरोसाठी आपण ऑप्शन दिलेला आहे. आरो तुम्ही ह्याच्यामध्ये मांडू शकता आणि बाकीचे हे आपले रेग्युलर कॅबिनेट्स आहे. बाकी तुमचे काय नॉर्मल डबे वगैरे जे काय आहे ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. वरच्या बाजूला आपण तर लॉफ्ट दिलेलं आहे. जे तुम्हाला क्वचित लागणारे आयटम्स आहेत, जे डबे वगैरे आहेत, ते सगळे तुमचे वरती जाऊ द्या. आणि जे डेली यूजमध्ये जे लागणारे आहेत, छोटे छोटे तुमचे जे डबे आहेत, ते तुमचे समोर असू द्या हँडी. तर ती इझिली तुम्ही तिथनं ते यूज करू शकता. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं ह्या बाजूला या. बरं, आता तुम्ही इथे बघू शकता ह्या बॅक साईडला माझी इथे पॅन्ट्री आहे. अगेन ही ब्लॅक टिंटेडमध्ये आणि इथं सगळीकडे आपण इथं प्रोफाईल लाईट्स दिलेले आहेत. तर ह्या पॅन्ट्रीमध्ये तुम्ही काही ठेवू शकता. तुम्ही क्रॉकरी आयटम ठेवा किंवा तुमचे खायचे पदार्थ वगैरे जे काय आहे ते काही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. ह्याला पूर्ण आपण ब्लॅक टिंटेड ग्लास यूज केलेला आहे. त्यानंतर इथे आपण पूर्ण प्रोफाईल डोअर दिलेला आहे. ठीक आहे, प्रोफाईल डोअर विथ टी हँडल. ठीक आहे, इथं जो आहे ते जी सेक्शनमध्ये दिलं, इथे आपण प्रॉपर इथं टी हँडल दिलेलं आहे. हे दिसायला हे चांगलं दिसतंय आणि सगळे हे ऑटो क्लोज आहे. तर हा असा आपला किचनचा टूर होता. बरं, या आता आपण गेस्ट रूममध्ये आपण आलेलो आहे. बेसिकली ही गेस्ट रूम आहे, पण जसं सर आपले आय टीमध्ये आहेत, तर इथे त्यांचं पूर्ण आपण इथे वर्क स्टेशन, एक ह्यूज वर्क स्टेशन आपण बनवलेलं आहे. आणि प्लस साहेबांचा एक एक्झिस्टिंग देवारा होता, चांगला देवारा होता, तो देवारा पण आपण इथे मांडलेला आहे. बरं, आता आपण टूर घेऊया वर्क स्टेशनचं. या इथे आता वरच्या बाजूला इथं नंबर ऑफ आपण कॅबिनेट्स दिलेले आहे. वरच्या बाजूला सगळे आपण ओव्हरहेड युनिट आहे, फाईल्स वगैरे जे काय आहे तुम्ही आरामात वरती ठेवू शकताय. त्यानंतर खालच्या बाजूला आपण इथे सगळे हे इथं कंपार्टमेंट्स वगैरे दिलेले आहेत. इथे तुमचं जे काही फाईल्स आहे, बुक्स आहे, वॉटेवर काही तुम्ही इथं ठेवू शकताय. खालच्या बाजूला इथे स्टेशनरीसाठी आपण इथं ऑप्शन दिलेलं आहे. तुमचे जे काही ग्लूज आहे, कॅल्क्युलेटर आहे, सेलफोन आहे, काही तुम्ही इथं ठेवू शकताय. आतल्या बाजूला आपण इथे प्रोफाईल लाईटचं एक ऑप्शन दिलेलं आहे. खालच्या बाजूला पण प्रोफाईल लाईटचं ऑप्शन दिलेलं आहे. ह्या बाजूला आपण इथे लोवर्स यूज केलेत. लोवर बघा कसे परफेक्ट मॅच झालेले आहेत आपले, हे ना. त्यानंतर इथे इथे हे आपलं सगळं मॅटमध्ये आपण घेतलं, हे बेज कलरमध्ये आहे. ठीक आहे, बेज कलरमध्ये मॅटमध्ये. आणि खालच्या बाजूला तुम्ही इथं जर बघाल तर इथे इथे आपण सगळे हँडललेस आपण इथं ड्रॉवर्स दिलेले आहेत. सगळे हँडललेस ड्रॉवर आहेत. आता कसं आहे, हँडललेसचं हे ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे. सगळीकडे ते नॉब्स वगैरे दिसले तर जरा ते बघून बघून तेच कॉमन झालेलं आहे. आता वरच्या बाजूला ऑप्शन नाही, त्यामुळे आपण त्याला कसं आहे, आता आपण ह्याला इनलाईनमध्ये घेतलं आहे, फ्लश लेवलमध्ये घेतले, त्यामुळे आपण त्याला वरती नॉब्स दिलेत. कारण का सरांना रिक्वायरमेंट होती की आपल्याला हे इनलाईनमध्ये पाहिजे. जर आपल्याला हे इनलाईन घेतलं नसतं, थोडंसं जर आपण 3 इंच पुढं किंवा 4 इंच पुढं घेतलं असतं, तर मग आपले तेही वरचे जे लॉफ्ट आहेत ते आपल्या हँडललेस झाले असते. तर हे डिपेंड आहे, रिक्वायरमेंट कशी आहे क्लायंटची आहे त्या अकॉर्डिंगली आपल्याला करता येतं. पण मॅक्झिमम आपण हँडललेस हे आपण हे प्रिफर करतो आणि तेच आपण क्लायंटला आपण हँडललेस देतो. तर हे असं हे आपलं वर्कस्टेशन आहे. म्हणजे ह्याच्यावरती तुमचं एक मॉनिटर आहे इथे, एक मॉनिटर तिथे आणि त्या लॅपटॉप आरामात तुम्ही यूज करू शकता. हा जो वर्कस्टेशन आहे हा 4 फीटचा आहे. 4 फुटाचा हा वर्कस्टेशन आहे लेंथमध्ये. आणि हे जे हाईट आहे तर पूर्ण आपलं हे आपण सिलिंग टच केलेलं आहे. कॅमेरामॅन तुम्ही ह्या बाजूला या. माझ्या मागं तर तुम्ही बघाल तर इथं आपलं वॉर्डरोब आहे. अगेन हे आपलं बीच मॅट कलरमध्ये आहे. आणि इथं तुम्ही हा जो तुम्ही पॅटर्न बघू शकताय, तर हे आपलं ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे. ऑफ व्हाईटमध्ये आपण काय केलं आहे, ह्याला बरोबर इथं कट करून इथं मॅच केलेलं आहे. आणि हे आता हे जे हे पॉपअप किंवा आपण MDF वरनं लावून नाही केलेलं आहे. कारण का काही जे पॅटर्न ते आपल्याला वरती MDF लावावं लागतात. 4 म्हणा किंवा तुमच्या 8 MDF लावून त्याच्यावरती आपण पॅटर्न लावतो. ते डिपेंड आहे की तुमचं पॅटर्न कसं आहे आणि तुमचं स्लायडिंग आहे की किंवा तुमचं ओपनेबल आहे. आता हे ओपनेबल आहे, त्याच्यामुळे आता कसं आहे की ह्याला वरनं आपण MDF नाही लावलं, ह्यालाच इथे बरोबर रंदा मारून प्रॉपर मॅच करून घेतले.
ह्याला मॅच बघा आपल्या मुलांनी कसं केलेलं, प्रॉपर 0-0मध्ये एकदम मॅच झालेलं, एकदम चांगली फिनिशिंग आलेली आहे. अगेन हे 16 इंचाचे हे हँडल आहेत प्युअर ॲल्युमिनियममध्ये. ठीक आहे, हे प्युअर ॲल्युमिनियममध्ये सगळे आपले हँडल इथे आलेले आहे. आणि याला सगळीकडे आपण इथं लॉक दिलेत. वरच्या बाजूला आपले लॉफ्ट आलेले आहेत आणि त्याला 4-4 इंचाचे आपण अगेन त्याला हँडल्स दिलेले आहेत. आणि प्रत्येकाला एज बँडिंग आपल्या इथे आलेलं आहे. बरं, आता आपण टूर घेऊया किड्स रूममध्ये. या, हे आपले किड्स रूम आहे. वरच्या बाजूला तुम्ही बघा, कॅमेऱ्यानं वरचं दाखवा सिलिंगचं. इथे पूर्ण बेस्ट सिलिंग केलेलं आहे. सगळीकडे जे चारही लाईटी आहेत, हे चारही आपले पॅनल लाईटी, हे सगळे 15 वॅटचे लाईटी आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथे एक प्रोफाईलचा आपण इथे छोटंसं आपण इथे एक आर्टवर्क केलेलं आहे. त्यानंतर हा बेड आहे. हा बेड ऑलमोस्ट हा किंग साईज आहे, 6 बाय 6.5चा हा बेड आहे. आणि बॅक साईडला आपण इथे हेडबोर्ड दिलेला आहे. आणि ही जी वॉल आहे, ही आपण एक मोल्डिंगचं आपण इथे एक आर्टवर्क केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये फ्रेम्स येणार आहेत, आर्टवर्क वगैरे येतात ते फ्रेम्स आपले इथे येणार आहेत. आणि दोन्ही LH आणि RH बाजूला, दोन्ही बाजूला आपण साईड टेबल दिलेला आहे. कॅमेरामध्ये तुम्ही इथंच थांबा आणि तुम्ही ह्या अँगलनी घ्या. ह्या बाजूला आता आपलं इथे ड्रेसिंग आलेलं आहे आणि साईड टेबल, दोन्ही साईड टेबलला इथे 2 ड्रॉवर आहेत. त्या बाजूला 2 ड्रॉ आहेत. दोन्ही ड्रॉमध्ये जे टेलिस्कोपिक चॅनल आहेत पूर्ण साईडला सगळीकडे गोदरेजचे चॅनल्स आपण यूज केले आहेत. गोदरेजचे चॅनल्स कसे आहेत, हेवी आहे, इंडियन ब्रँड आहेत, बेस्ट यूज करायला. आणि इथे आपलं हे पूर्ण ड्रेसिंग आपण घेतलेलं आहे. ह्याला पूर्ण ब्लॅकबोर्ड आपण लावलेलं आहे. बरं, हा जो आहे हा डोर हा पूर्ण ब्लॅकबोर्ड आहे 19 mmचा. आणि त्याच्यावरती आपण पूर्ण 5 mmची आपण इथे ग्लास लावलेली आहे. आणि इथे सगळे आपण नंबर ऑफ कंपार्टमेंट दिलेले आहेत. आणि हे सगळे जे शेल्फ आहेत, हे सगळे रिमूव्हेबल शेल्फ आहे. तुम्हाला जसं हवं आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला वर खाली तुम्ही करू शकताय. आणि सगळे आपले ऑटो अगेन आपले सगळे इथे ऑटो हिंजेस हे आलेले आहे. तुम्ही माझ्या मागं इथं बघू शकताय. हा वॉर्डरोब, हँडल्स बघा किती छान आहेत. बरोबर, हे हँडल्स आपण बनवलेत. ठीक आहे, हे सगळे आपण हँडमेड आहेत आपले हँडल्स. बरं, आता इथे बघा, आता आपण ह्या सीनमध्ये काय केलं आहे की इथे आपण ह्याला हा जो पॅटर्न आहे इथे 8 mmचा आपल्याला ह्याच्यावरती आपण MDF लावलं आहे, वॉटरप्रूफ MDF. आणि MDFच्या वरती आपण इथं पॅटर्न घेतला, म्हणजे हा जो पॅटर्न आहे ह्याच्यावरून हा 8 mm बाहेर उचलला गेला. तर त्यांनी काय होतं की त्यांनी दिसायला हे खूप छान दिसतं, ॲस्थेटिकली हे छान दिसतं. तर MDFचा आपण हा इथे यूज करतो पॅटर्नसाठी. बाकी हे जेवढे तुमचे जे प्लायवूड आहेत हे सगळे IS 710 आहेत. ठीक आहे, हे सगळे वॉटरप्रूफ आहेत. त्यानंतर अगेन इथे सगळे आपण मॅट लॅमिनेटर्स यूज केलेले आहेत. ब्लू आणि ऑफ व्हाईट, याला आपण क्रीम कलरही बोलतो, त्याचं कॉम्बिनेशन आपण तर केलेलं आहे. तर हे दोन्ही बाजूला LH आणि RH, म्हणजे इथं 2 कंपार्टमेंट केले. त्यांना 2 मुलं आहेत, मग एकाचं इथे आणि एकाचं तिथे, A आणि B. आणि वरच्या बाजूला आपले एंड टू एंड आपले इथं सगळे लॉफ्ट हे आलेले आहेत. ह्या बाजूला तुम्ही इथं बघाल तर हे आपलं हँगर आहे, म्हणजे डेलीवरचे जे कपडे आहेत ते ठेवण्यासाठी आपण इथं हँगर दिलेलं आहे. त्याला 60-40चा आपण इथं रेशो दिलेला आहे. हे याचे कपडे वगैरे तुम्ही इथं रेग्युलर ते हँग करू शकताय. अगेन ह्याला बघा, इथं लॅमिनेट्स ह्याची आपण इथं बघा, आता इथं सगळं आपण एजमेंट यूज केलेलं आहे. ह्याचाच व्हिडिओ होता जो स्प्रेचा मी टाकला होता की आपण कसं लॅमिनेटला मॅच करून घेतोय, दाखवलं होतं. तर ह्याच फ्लॅटचा आपला तो व्हिडिओ होता. त्याची लिंक वाटलंच तर मी इथे टाकतो, तुम्ही तेही बघू शकता की हे आपण प्रॉपरली कसं मॅच करून घेतलेलं आहे. कॅमेरामॅन दिसतंय का हे बघा, थोडंसं ह्या अँगलनी घ्या. आता हे ते 2 कलर आहे, 2 कलरचं कॉम्बिनेशन जो आहे बरोबर 0-0मध्ये रंदा मारून आपण इथं मॅच करून घेतलेलं आहे. तर हीच मेन कला आहे. आज आपल्याकडे जी टीम आहे, गेल्या 16 वर्ष प्लस झाले आज ती टीम आपल्याबरोबर आहे. आणि आपली टीम वाढत चालली, स्टील वी आर काउंटिंग ऑन, है ना. तर आज आपल्याकडे जी मुलं आहे त्यांना एक्सपिरियन्स बऱ्याच वर्षाचा आहे. आपल्याबरोबर असताना 16+ वर्ष झाले. त्यामुळे कसं आलं की आम्हाला त्यांची सवय माहिती झाली, त्यांना आमची सवय माहिती झालेली है ना. आणि काम करायची जी पद्धत आहे आज आम्ही त्यांना, म्हणजे जे आज 16 वर्ष आज आम्ही त्यांच्यावर घालवले, प्रॉपरली आम्ही त्यांना प्रॉपर त्या लेवलला ट्रेनिंग वगैरे दिलेलं आहे. आणि त्यांनाही माहिती की आज आपल्या क्लायंटला कसं घेऊन चालायचं, त्यानंतर क्लायंटची काय रिक्वायरमेंट असते, तर आम्हालाही त्यांना सांगायची गरज नाही आहे, मुलं बरोबर करतात. हे प्रॉपर बघा इथं मॅच करून घेतलेलं आहे. तर ह्याची व्हिडिओची जी लिंक आहे ती पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये शेअर करतो. आणि हा जो बेड आहे हा पूर्ण हायड्रॉलिक आहे, पूर्ण उचलला की याच्यामध्ये पूर्ण पंप आहे, आत तुम्ही सामान वगैरे आरामात त्याच्यामध्ये सगळं ठेवू शकताय. ही मास्टर बेडरूम आहे. तुम्ही आता इथे बघाल तर अगेन आपण इथे ड्रेसिंग दिलेलं आहे. त्यानंतर इथं साईड टेबल आहे, हा लेफ्ट आणि तो राईट. आणि इथे आपण पूर्ण कुशन वर्क पूर्ण केलेलं आहे. कुशन वर्क बघा छान दिसतंय ना कॉम्बिनेशन.
पूर्ण मॅट फिनिशमध्ये केलेलं आहे. आणि मागच्या बाजूला इथे आपण एक वॉलपेपर यूज केला आहे आणि त्याच्या बाजूला आपण इथे एक विंडो दिली आहे. त्या विंडोमध्ये आपण इथं लाईट सोडली आणि वरच्या बाजूला जे आहेत सगळे आपण लोवर्स टाकलेले आहेत. आणि अगेन हा आपला ड्रेसिंग आहे. ड्रेसिंगमध्ये अगेन मागच्या बाजूला सगळे कॉस्मेटिक्स वगैरे ठेवण्यासाठी आपण इथे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत आणि सगळे ऑटो आपले क्लोज हिंजेस आहेत. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं ह्या बाजूला या. इथे पीच कलरमध्ये आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. इथे 3 कलरचं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. पीच आहे, एक स्लाइटली इथे ब्राऊन कलरमध्ये आहे आणि अगेन आपला ऑफ व्हाईट कलर आहे. हे तिन्ही कलरचं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. अगेन हे जे हँडल्स आहेत हे सगळे आपण इथे स्वतः हे आपण हँडल इथे बनवलेलं आहे. हे दिसायला छान दिसतात, थोडंसं DIY आहे, दिसायला छान दिसतं. कारण का रेग्युलर तेच हँडल यूज करून आपणही बोर झालेलो आहे, आम्ही बोर झालो तेच हँडल बघून किंवा यूज करून. हे थोडंसं DIY चांगलं दिसतंय है ना. वरच्या बाजूला आपले अगेन लॉफ्ट आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा जो बेड आहे हा क्वीन साईज बेड आहे, 5.5x6 हायड्रॉलिक आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याला सीझर्स आहेत, ओपन केलं सगळं स्टफ वगैरे तुम्ही ठेवू शकता, परत ह्याला खाली केलं क्लोज होऊन जातो. त्यानंतर आता हे इथं आपलं ड्रेसिंग आलं आणि ड्रेसिंगच्या ऑपोजिटला आता तुम्ही तिथं बघाल तर तिथे आपण कंपार्टमेंट दिलेलं आहे. तो कंपार्टमेंट कसं आपण याला बॅलन्स केलेलं आहे, कारण का तिथे ड्रेसिंग आलं आहे, आता इथे ही जागा मोकळी होती त्यामुळे ह्याला बॅलन्स केलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं इथे तुम्ही स्टफ कपडे वगैरे आरामात त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. वरच्या बाजूला सगळे तुमचे लोवर गेलेत आणि हे जे आहे हे दिसायला छान दिसतंय वॉलपेपर. आता कसं ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे आणि जो लुक आहे ह्याचा तो तर तुम्ही लांबनं जर बघितलं तर दिसायला एकदम असं डोळ्यात भरून येतं ते. आता वरच्या जर तुम्ही बघाल तर इथे आपण POP केलेलं आहे. POP अगेन हे सगळं बेस्ट सिलिंगलाच आहे. ठीक आहे, सिम्पल आणि सोबरमध्ये केलेलं आहे. अगेन हे जे लाईटी आहेत हे सगळे 15 वॅटचे लाईट आहेत आणि मध्ये आपण 1-1 वॅटचे आपण इथं लाईट इथे आपण 1-1 वॅटचे लाईट आपण दिलेले आहेत. आणि आता तुम्ही कर्टन्स जर बघाल तर कर्टन्स पण आपण त्या हिशोबाने असे मॅच करून घेतलेले आहेत. कॅमेरामॅन तुम्ही इथे या. कर्टन्स बघा, हे आता पीच कलरमध्ये आहे आणि क्रीम कलरमध्ये. जसे आता आपलं क्रीम, पीच आणि ब्राऊन कलर, आता आपण इथं 3 कलरचा आपण कॉम्बिनेशन केला होता. इथं फॅब्रिक जे आहे हे पूर्ण असा ऑफ व्हाईट आणि पीच कलरमध्ये इथं घेतलेलं आहे. ते परफेक्टली त्याला मॅच झालं आहे त्याला. आता इथं वॉशरूम जे आहेत, आता इथे 2 वॉशरूम आहेत. वॉशरूममध्ये पण आपण काय केलं, इथं फॉल सिलिंग आपण दिलेलं आहे. तुम्ही आता इथं वॉशरूम बघू शकताय. वॉशरूममध्ये वरती आपण इथं फॉल सिलिंग दिले, हे सगळे PVCमध्ये आहे. तर हे दोन्ही वॉशरूममध्ये आपण PVCचे फॉल सिलिंग टाकलेले आहेत. आणि बाल्कनी आहे, बाल्कनीमध्ये पण आपण तिथे फॉल सिलिंग PVCमध्ये केलेलं आहे. कॅमेरामॅन तुम्ही असंच वरती दाखवा इथे इन्व्हर्टरला. हे इन्व्हर्टरसाठी बघा, आपण इन्व्हर्टरसाठी इथं कॅबिनेट दिलेलं आहे आणि त्यासाठी आपण इथं ही जाळी दिली. तर ती जाळी जी आहे अगेन ही स्टीलमध्ये जाळी आहे बरं का. असं नाही की SS आपलं MS मध्ये टाकली, नाही. लोक काय करतात की नॉर्मली MSची टाकतात, ती नंतर काय होते, रस्ट होते. ही प्युअर SSची आहे. ही 304 मध्ये जाळी आहे, 304. तर इथे जाळी दिली आहे इन्व्हर्टरला, कारण कसं इन्व्हर्टरला व्हेंटिलेशन लागतं, त्यामुळे त्यासाठी आपण इथे जाळी दिलेली आहे. आणि आता आपण बाल्कनीचं एक टूर घेऊया आपण. ठीक आहे, या आपण एक बाल्कनीचं एक टूर घेऊया. हँगलने पण दाखवा, कॅमेरा दिसतंय हँगलने बघा. आता किती सुरेख दिसतंय बघा, युनिट किती छान दिसतंय बघा. या तुम्ही ह्या बाजूला या. आता आपण बाल्कनी बघूया. बाल्कनीमध्ये आपण तिथं वरती फॉल सिलिंग केलं आहे. अगेन कर्टन्स त्या अकॉर्डिंगली तर मॅच करून घेतलेले आहे. बाल्कनीमध्ये बघा वरती आपण सगळे इथं ब्राऊन कलरचं आपण यूज केलेले आहेत. हे सगळे PVCमध्ये आहे. PVCने काय होतं आहे की ऑल सीझन काही टेन्शन नाही ह्याला, पाण्याचं उन्हाचं कसंही काही लागलं ह्याला काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नसतं आहे. रफ अँड टफ आहे यूजला, त्याला मेंटेनन्स पण येत आहे. आणि ह्या जे लाईटी आहेत हे 12-12 वॅटच्या पण इथं लाईटी यूज केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही थोडंसं इथे या ह्या बाजूला. ह्या बॅक साईडला जसे आता आपले मोल्डिंग केलेत आपण, ह्या बॅक साईडला मोल्डिंग केलं, त्याच्यामध्ये आपण इथे लाईट्स टाकलेत, तर दिसायलाही छान दिसतंय. जसं एक व्ह्यू घेऊ आपण. आता हे आपलं मोल्डिंगचं एरिया झालं. त्यानंतर इथे आपले कर्टन्स आलेत, कारण तुम्ही इथं घ्या फिरून. त्यानंतर हा आपलं लिव्हिंग रूमचं RH बाजूला आपले सगळे वॉलपेपर्स आलेत, मोल्डिंग्स आलेत, सेंटर TV युनिट आलं आहे, लेफ्ट साईडचं आपले मोल्डिंग्स आलेत आणि इथं आपलं हे फॉर युनिट आलं आहे. किंवा तुम्ही त्या अँगलला घ्या बघा. हे इथं आपलं पूर्ण प्रॉपर हे फॉर युनिट आलं आहे. एक फॉर युनिटमध्ये आपल्या खाली इथे ड्रॉवर्स, तुमचे कॅबिनेट्स आणि आपलं इथे आर्टवर्क जे आहे आपल्या इथे एलिमेंट आपण इथे टाकलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपला हा जो टूर आहे 3 BHKचा हा आपला हा टूर इथं संपलेला आहे. आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे आता हे एडिट होऊन यूट्यूब चॅनलला आपल्या मोस्ट प्रॉब्ली आज किंवा उद्या हे अपलोड होऊन जाईल. तर तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे
आमच्या चॅनलबरोबर हे असं असू द्या. धन्यवाद.